वैजापूरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक. कार्यकर्त्यांकडून भाजप शिवसेनेची युती तोडण्यासाठी घोषणाबाजी. संतप्त कार्यकर्त्यांचा अतुल सावे, संजय केनेकर यांच्या गाडीला घेराव. 3 जागा हा आमच्यावर अन्याय. कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया. शिरूरमध्ये गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठीच आंदोलनाचा हा प्रकार. उमेदवाराची प्रतिक्रिया. चिपळूण तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस. धाराशिवमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग. पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 अर्ज दाखल. जिल्हा परिषदेच्या 55 सदस्य आणि पंचायत समितीच्या 110 सदस्यांसाठी पार पडणार निवडणूक. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 अर्ज दाखल. जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी होणार निवडणूक. उमेदवारांकडून एकूण 1326 अर्जांची विक्री झाल्याची माहिती. पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी अखेरच्या दिवशी एबी फॉर्म देणार. बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची रणनीती. पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले केवळ 2 दिवस. जिल्ह्यात आतापर्यंत 3342 अर्जांची विक्री तर अवघे 58 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती. रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल. निजामपुरातून राष्ट्रवादीचे राजीव साबळे तर पंचायत समितीसाठी संजोग मानकर, गणेश पवार यांचा अर्ज. साताऱ्यात मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुडगे यांनी उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका करत जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा. गोंदिया नगर परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीकडे लक्ष. सभापती निवडीसाठी 28 तारखेला जिल्हाधिकारी सभा बोलवण्याची शक्यता. पद मिळवण्यासाठी इच्छुकांकडून लॉबिंग सुरू. वाशिम जिल्ह्यात मतदार यादी निरीक्षणाचं काम गतीनं सुरू. ठिकठिकाणी बीएलओ मार्फत मतदारांची नावं तपासणं, दुरुस्ती करणं आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू. नागरिकांनी वेळेत सहकार्य करण्याचं आवाहन. शिरूरमध्ये अजित पवारांच्या पक्षात मोठी फूट. जिल्हा परिषदेच्या उमेदवारी न मिळाल्यानं माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर. माजी आमदार पोपटराव गावडे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाऊक. वेंगुर्ला तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरे गटाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परबांसह 300 कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती. प्रस्तावित वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाचा पालिकेला दणका. संपूर्ण अहवाल सादर केल्याशिवाय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलेही झाड तोडू नये. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश. सोलापुरातून गोवा, मुंबईनंतर आता इंदूरसाठीही विमानसेवा सुरू. सोलापूर मुंबई विमानसेवेचा उद्यापासून इंदूरपर्यंत विस्तार. आठवड्यात सोमवार, बुधवार, गुरुवार अशी 3 दिवस विमानसेवा उपलब्ध असणार. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात आणखी 2 शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अटक. नागपूर सदर पोलिसांची कारवाई. आरोपी असलेला शिक्षक आणि मुख्याध्यापक गोंदिया जिल्ह्यातील. प्रकरणातील आरोपींची संख्या 20 वर पोहोचली. गोंदिया जिल्ह्यात 28 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी. जळगावात मुक्ताईनगरच्या पिंपराळा शिवारातील शेतकरी मदतीपासून वंचित. 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानाची मदत नाही. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. यवतमाळमध्ये 1.25 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण तर हरभरा वाढीच्या अवस्थेत असतानाच शेंडा, पानं, फुलं खाणाऱ्या अळीचा उद्रेक. शेतकरी संकटात. हरभऱ्यावर महागडी फवारणी करावी लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी. सीसीआयचे कापसाचे दर खुल्या बाजाराच्या तुलनेत क्विंटल मागे 1000 रुपयांनी जास्त. सीसीआयकडून 10 लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी. जालन्यात शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 5 आरोपींना अटक. अंबड, घनसावंगीत पीक अनुदान वाटपात 24 कोटी 90 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई. आतापर्यंत 20 आरोपींना अटक तर 12 जण अद्यापही फरार. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. केमिकलयुक्त पाणी इंद्रायणीत सोडल्यानं प्रदूषणात वाढ. प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना. मात्र कंपन्यांवर कारवाई का होत नाही? पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल.
नाशिकमध्ये गोदावरी जन्मोत्सवाला सोमवारपासून सुरुवात. 12 दिवस चालणार गोदावरी जन्मोत्सव. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन. 28 जानेवारीला दुपारी 12 वाजता जन्मसोहळा. परळीत संत जगमित्र नागा उत्सवानिमित्तानं 15,000 भाविकांनी घेतला पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ. राज्यभरातून लाखो वारकरी उत्सवात सहभागी. बारामतीतील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह पशुपालकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. या प्रदर्शनात तब्बल 100 किलोचा बोकड ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू. बोकडाला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. अनुभूती निवासी स्कूलमध्ये आयोजित मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद. जळगावमध्ये घेण्यात आल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा. नागपूर जिल्ह्यातील सावनेर इथल्या एका आजींना डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला हृदय. 70व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यावर उपचारात दरम्यान बाबसमोर उजव्या बाजूला हृदय असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया. पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून येणाऱ्या गूढ आणि प्रचंड अशा आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या आवाजांमुळे घरांची दारं आणि खिडक्याही हादरत असल्याची नागरिकांची माहिती. पुण्यात प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे मालकाच्या घरात चोरी. कॅफे मालकाच्या घरी दूधवाल्यानंच डल्ला मारला. 1,32,000ची रोकड चोरीला. विमाननगर पोलिसांकडून चोराला अटक. पुणे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. 16 टायर टिप्पर वाहनाची चोरी केल्यानं खळबळ. चोरीला गेलेले टिप्पर वाहनं मध्य प्रदेश राज्यात नेल्याचं समोर. गोंदियामध्ये विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 104 वाहनांवर कारवाई. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा. सर्व वाहनधारकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. गोवा बनावटीची 40 लाखांची देशी दारू जप्त. भंडाऱ्याच्या मोहाडीतील कांद्री वनपरिक्षेत्रात वनविभागाची कारवाई. अवैध सागवान तस्करीबाबत वनविभागाची कारवाई. ट्रकसह मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त. पुण्यातील लक्ष्मीनगर परिसरात हॉटेल सरगमच्या मॅनेजरला शिवीगाळ करत धमकी. आरोपींवर पोलिसांची तात्काळ कारवाई. पोलिसांनी आरोपींना माफी मागायला लावत गुडघ्यावर चालवलं. गौण खनिज वाहतुकीच्या वादातून व्यावसायिकाला गाडीखाली चिरडलं. अमरावतीच्या चांदूर बाजार इथली धक्कादायक घटना. पत्नीसह निलेश बदुकले मॉर्निंग वॉक करताना अचानक आलेल्या वाहनानं दिली धडक. धडकेत निलेश बदुकले यांचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. नाशिकच्या सिडको परिसरात वडिलांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांच मुलाची आत्महत्या. 21 वर्षीय शुभमनं विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती. अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. इगतपुरीतील अडसरी बुद्रुकमध्ये शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर 8 महिने अत्याचार. रामचंद्र कचरे या 55 वर्षीय शिक्षकाला अटक. शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. उसवेचत असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केसमधील वडगाव पोलिसात. आरोपी अर्जुन महादेव घुगे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात. उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं अपघात. दुचाकीस्वाराचा मृत्यू.